तुमच्या मुलाच्या हातातील मोबाईल केवळ गेम खेळण्याचं साधन आहे की त्याच्या आयुष्याला ग्रासणारा एखादा गंभीर आजार? सावधान, शहरापाठोपाठ आता महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातही ऑनलाईन गेमिंगचं व्यसन एखाद्या साथीच्या रोगासारखं पसरतंय. नुकताच समोर आलेल्या आकडेवारीनुसार ग्रामीण भागातील मुलांचं गेमिंग व्यसन निर्देशांक 19.15 वर पोहोचलाय, जो शहरी मुलांच्या तुलनेत 16.80% कितीतरी जास्त आहे. कोल्हापूर सारख्या शहरांमधील रुग्णालयात अशा रुग्णांची संख्या वाढल्याने ही धोक्याची घंटा वाजली आहे. आता गेमिंग डिसऑर्डर म्हणजे नक्की काय? जेव्हा एखादी व्यक्ती गेम्समध्ये इतकी गुंतते की तिचं दैनंदिन जीवन, अभ्यास आणि सामाजिक संबंध बिघडतात, तेव्हा त्याला इंटरनेट गेमिंग डिसऑर्डर असं म्हणतात. जागतिक आरोग्य संघटनेनेही याला एक मानसिक स्थिती म्हणून मान्यता दिली आहे. याची मुख्य लक्षणं कोणती? तासनतास गेम खेळणं आणि अभ्यासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणं, चिडचिड, चिंता, नैराश्य आणि झोपेचं चक्र बिघडणं, सामाजिकरित्या एकटे पडणं आणि हिंसक वृत्ती वाढणं. ग्रामीण भागात स्मार्टफोन हे मनोरंजनाचं एकमेव साधन बनल्याने आणि पालकांमध्ये जागरूकतेचा अभाव असल्याने ही समस्या अधिक गंभीर होतीये. गाझियाबाद किंवा राजस्थानातील घटनांसारखे टोकाचे पाऊल उचलण्याचे धोकेही यात वाढले आहेत. तज्ञ सांगतात की मुलांच्या वागण्यातील बदल वेळीच ओळखून त्यांना कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी (सीबीटी) किंवा काउन्सिलिंगच्या मदतीने या चक्रव्यूहातून बाहेर काढता येते. पालकांनी मुलाच्या स्क्रीन टायमिंगवर लक्ष ठेवावे आणि त्यांना मैदानी खेळांसाठी प्रोत्साहन द्यावे. आज आपण मुलांच्या हातात जो मोबाईल दिलाय तो त्यांचं भविष्य घडवतोय की त्यांना विनाशाच्या दरीत ढकलतोय? आपण खूप उशीर तर करत नाहीयेत ना? विचार करा आणि वेळीच सावध व्हा. आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज डॉट्स.